नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच अहिल्यादेवी नगर जे आहे मध्यवर्ती सहकारी बँक ही भरती परीक्षा सध्या सुरू आहे. आज दिनांक 9 जानेवारी 3 सत्रांमध्ये पेपर घेण्यात आले असून या पद्धतीने पाहू शकता जो परीक्षेचा पॅटर्न आहे. तर या पद्धतीने कशा पद्धतीचे प्रश्न या अगोदर आलेले आहेत हे आजच्या सेशनमध्ये व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी झालेली परीक्षा आहे. सातारा DCCची हा पेपर आहे पाहू शकता. बॅच नंबर 9 क्लर्क पदासाठीचा, लिपिक पदासाठीचा 7 डिसेंबर 2024चा तिसऱ्या सत्रामधला हा पेपर आहे. हा पॅटर्न जो आहे हा पॅटर्न पाहू शकता. वर्कवेल कंपनीमार्फत ही भरती परीक्षा घेण्यात आली होती आणि सेम अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर जे आहे यासाठी सुद्धा सेम याच कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात येणार असून जो पॅटर्न आहे सेम आहे. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण पाहूयात की प्रश्न कसे आले होते, पॅटर्न कसा होता आणि त्याच पद्धतीचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी जे झालेले तिन्ही सत्रामधले अहमदनगर DCCची जे भरती परीक्षा आहे तिन्ही सत्रामधले जे झालेले पेपर आहेत या सत्रामधले जे पेपर कसे प्रश्न आले होते यासाठी सुद्धा लवकरच जो व्हिडिओ आहे तो अवेलेबल होईल. तुम्ही चेक करू शकता. या संदर्भातले प्रश्न जे आहेत कसे प्रश्न आज विचारण्यात आले होते हे सुद्धा लवकरच उपलब्ध होतील. ते चेक केले जाऊ शकतात. याच्या नोट्स आहेत, PDF या तुम्हाला दिले जातील. तर या पद्धतीने ही जी प्रश्नपत्रिका आहे 90 गुणांची 90 प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहूयात कसे प्रश्न आले होते. तर सुरुवातीलाच पाहू शकता अंकगणित हा सेक्शन आहे. अंकगणित बुद्धिमत्तामध्ये पाहू शकता पहिला प्रश्न आहे. एक सोफा रुपीस 19,800 मध्ये विकल्यास 10% नफा होतो. त्याचा क्रयमूल्य काय आहे? पाहू शकता प्रश्न जो आहे अंकगणिताचे प्रश्न जे आहेत इथे मी फक्त त्याचं उत्तर जे आहे तुम्हाला सांगत आहे. तुम्ही याचा सराव करू शकता कारण पॅटर्ननुसार जे आहे नफा तोटा शेकडेवारी यावरचेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. फॉर्म्युला लक्षात ठेवून, सूत्र लक्षात ठेवून तुम्हाला फक्त या प्रश्नांची तयारी करणं आवश्यक आहे. कोणताही प्रश्न आला तो सोडवला जाऊ शकतो. पाहू शकता पहिला जो प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर 18,000 हे आहे. दुसरा प्रश्न, एका परीक्षार्थीने 30% गुण प्राप्त केले. शेकडेवारीवरचा प्रश्न आहे. एका परीक्षार्थीने 30% गुण प्राप्त केले आणि तो 108 गुणांनी नापास झाला. तर इतर परीक्षार्थींनी 52% गुण प्राप्त केले. जे आवश्यक किमान गुणांपेक्षा 24 गुणांपेक्षा गुण जास्त आहेत. पास होण्यासाठी आवश्यक किमान किती टक्के गुण पाहिजेत पाहू शकता. तर याचं उत्तर आहे 48% इतकं गुण यामध्ये आवश्यक आहेत. बरोबर उत्तर आहे. तिसरा प्रश्न पॅटर्ननुसार पाहू शकता. एका शाळेतील मुलं आणि मुलींचे गुणोत्तर 3:2 आहे. गुणोत्तरवरचा प्रश्न आहे. गुणोत्तर प्रमाण जर 20% मुले आणि मुली 30% मुली शिष्यवृत्ती घेतात तर शिष्यवृत्ती न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काय असा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे 76% इतकी संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहू शकता. शेकडेवारी याच्यामध्ये पाहू शकता सरळ वाढ व्याज हे आहे आणि चक्रवाढ व्याज यावरचा प्रश्न आहे. दर शेकडा किती दराने 1,500 रुपयांची 3 वर्षात 1,860 रुपये रास होईल. पाहू शकता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावरचा प्रश्न आलेला आहे. 8% इतके याची जी 1,860 रुपयाची रास जी आहे 1,500 रुपयाची 3 वर्षामध्ये ही रास बनेल. पुढचा प्रश्न, एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 5-6 वेगाने ऑफिसला जातो तेव्हा तो 2 तास उशिरा ऑफिसला पोचतो. तर त्याचा मूळ वेग किती आहे? काळ वेग अंतरवरचा प्रश्न आहे. तर यामध्ये पाहू शकता तो 5-6 वेगाने ऑफिसला जातो म्हणजे याच्यामध्ये तो 2 तास उशिरा पोचतोय. तर त्याचा जो मूळ वेग आहे तो किती आहे? तर एकूण 10 किलोमीटर इतका वेग जो आहे त्याचा वेग आहे. पुढचा प्रश्न, एका परीक्षेत पास होण्यासाठी ते 35% गुण मिळवायचे असतात. एका परीक्षार्थीला 40% गुण मिळाले आणि तो 30 गुणांनी नापास झाला. परीक्षेचे कमाल गुण किती आहेत? पाहू शकता परीक्षेचे जे कमाल गुण आहेत 200 गुणांपैकी त्याला ते गुण प्राप्त झालेले आहेत. हे उत्तर आहे. तर पाहू शकता 35% गुण मिळवायचे असतात आणि परीक्षार्थीला 40 गुण मिळाले आहेत.
आणि तो 30 गुणांनी नापास झालाय, तर त्यासाठी 200 गुणांची कमाल गुण आहेत यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, एका परीक्षेत ए आणि बी कमाल अंकांचे क्रमश 6%, 60%, 30% अंक मिळतात मिळतात. त्याच्यामध्ये त्यांच्या प्राप्तांकांचा योग 783 इतका आहे. 60% आणि 30% त्यांचा प्राप्तांकांचा योग जो आहे 783 आहे. परीक्षेत पूर्णांक किती आहेत? तर पाहू शकता परीक्षेत एकूण पूर्णांक याचं उत्तर 870 इतकं आहे. यानंतरचा प्रश्न, 176 मीटर परीघ असलेल्या एका पार्कच्या चारी बाजूला एक 7 मीटर रुंद रस्ता बनवला आहे. तर रस्त्याचे क्षेत्रफळ काय आहे? उत्तर पाहू शकता 1286 वर्गमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे. 1386 मीटर इतकं क्षेत्रफळ आहे. याचं उत्तर आहे. क्षेत्रफळावरचा प्रश्न आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे प्रश्नांचे सराव करणं आवश्यक आहे. कारण प्रश्न आहेत याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे असणार आहेत, आकडे वेगळे असणार आहेत. सराव करणं महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, एका समबाहू त्रिभुजाच्या 2 बाजूंची लांबी अनुक्रमे 7 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर आहे. या त्रिभुजाची परिमिती काय असेल? उत्तर आहे 37 सेंटीमीटर इतकं त्याचं उत्तर आहे. समबाहू त्रिभुजाच्या 2 बाजूंची लांबी देण्यात आलेली आहे. 7 सेंटीमीटर आहे आणि 15 सेंटीमीटर. त्या त्रिभुजाची परिमिती जी आहे ही 37 सेंटीमीटर इतकी येते. याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न यामध्ये, एका वर्गाची परिमिती, परत परिमितीवरचा प्रश्न आहे. 39424 आहे. 39424 वर्ग सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेल्या वृत्ताच्या त्रिज्येच्या समान आहे. आणि वर्गाचे क्षेत्रफळ काय आहे? पाहू शकता हा प्रश्नपत्रिका आहे या शेपची थोडीशी काठीण्य पातळी थोडीशी जास्त आहे म्हणू शकता. कारण याच्यामध्ये आकडेवारी शेकडेवारीच्या पद्धतीने यामध्ये पाहू शकता क्षेत्रफळ, त्याचबरोबर याच्यामध्ये लांबी रुंदीचे प्रश्न जे आहेत जास्त विचारण्यात आलेले आहेत. या सगळ्या सेक्शनमध्ये एक एक टॉपिक घेऊन, एक एक सेक्शन घेऊन तुम्हाला यासाठी तयार करणं आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पाहू शकता 784 वर्ग सेंटीमीटर इतकं याचं उत्तर आहे. यानंतरचे प्रश्न पाहूयात. पुढचा सेक्शन टॉपिक आहे मराठी व्याकरण. पहिलाच प्रश्न आहे, क, च, त, ट, प या गाठातील व्यंजनास काय म्हटले जाते? हे जे व्यंजन आहेत हे व्यंजन कोणत्या प्रकारचे व्यंजन आहेत? याचं उत्तर आहे पाहू शकता स्पर्श व्यंजने. मराठी व्याकरणचा कोर्स उपलब्ध आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील मराठी व्याकरण संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याबद्दलची कमेंट करू शकता. डिटेलमध्ये त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिली जाईल. तर याचं उत्तर पाहू शकता स्पर्श व्यंजने. आता किती प्रकारची व्यंजने आहेत? अंतस्थ व्यंजने आहे, उष्म व्यंजने, मृद व्यंजने. तर कोणते व्यंजने यांचे प्रकार जे आहेत कोणत्या गटामध्ये मोडतात याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्ही चेक करू शकता. या पद्धतीचे प्रश्न येत आहेत. या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. स्वर आणि व्यंजन जे आहेत याबद्दल एकदा वाचून जाणं आवश्यक आहे परीक्षेसाठी. खूप कमी वेळ असल्यामुळे, जवळजवळ परीक्षेची तारखा सुरू झालेल्या असल्यामुळे याबद्दलचे तुम्हाला जास्त डिटेलमध्ये तयारी करण्यासाठी वेळ नाही आहे. त्यामुळे जे प्रश्न जे आहेत यासाठी एकदा वाचून जाणं आवश्यक आहे. स्वर आणि व्यंजन किंवा इतर जे प्रकार आहेत मराठी व्याकरणमधले. पुढचा प्रश्न आहे, दंड नसलेले व्यंजन शोधायचे आहेत. यापैकी पाहू शकता अर्पण हा जो शब्द आहे दंड नसलेला व्यंजन आहे. अल्पमध्ये पाहू शकता कष्ट, रक्त यामध्ये आहेत. अर्पण या शब्दामध्ये नाही आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, वेदांमध्ये चारही हा शब्द कसा लिहाल? तर वेदांमध्ये चारही शब्द लिहिताना वेदांत, चारही वेदांत या पद्धतीने पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. तो शुद्ध पद्धतीचा शब्द जो आहे तर या पद्धतीने वेदांत असा लिहिला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, मराठी व्याकरण लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? पाहू शकता याच्यामध्ये व्यंजनावर आधारित 2 ते 3 प्रश्न आले होते. असेच स्वरावर आधारित प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात की एकूण किती स्वर मराठीमध्ये आहेत. त्या पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. पाहू शकता लक्ष्मीनारायण या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत? तर एकूण 8 व्यंजने. लक्ष्मीनारायण हा जो शब्द आहे या शब्दामध्ये एकूण 8 व्यंजने आहेत. जोडाक्षरावर आधारित प्रश्न आहे. जोडाक्षर म्हणजे काय? तुम्ही जर मराठी व्याकरणचा कोर्स केलात नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर डिटेलमध्ये संपूर्ण मराठी व्याकरण उपलब्ध आहे. फक्त 29 रुपयामध्ये चेक करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जोडाक्षरे म्हणजे काय किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा किंवा जोडाक्षरे म्हणजे,
तर पाहू शकता 2 किंवा अधिक व्यंजने म्हणजेच स्वर असतात. त्याचं उत्तर आहे 2 किंवा अधिक व्यंजने, स्वर. यामध्ये याचं उत्तर आहे 2 किंवा अधिक व्यंजने अधिक स्वर म्हणजेच जोडाक्षरे होय. पुढचा प्रश्न, खालील शब्दातील वर्णरचना कशी आहे? कृष्ण हा जो शब्द आहे, या शब्दाची वर्णरचना पाहू शकता. सी पर्याय बरोबर आहे कृष्णासाठीची. ऋ, ष, न. यासाठीचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. सी आहे. यानंतरचा प्रश्न, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या विधानातील कुंभकर्णच नामाचे कार्य काय आहे? कुंभकर्णच हे नाम काय सांगत आहे? तर हे नाम जे आहे हे सामान्य नाम प्रकार आहे. पाहू शकता हे कुंभकर्णचे नाव जे आहे हे कुंभकर्णच या नामाचे कार्य जे आहे हे सामान्य नाम पद्धतीने इथे वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला यासाठीचं वापरण्यात आलेलं आहे. विशेष नाम नसून हे सामान्य नाम पद्धतीने या विधानामध्ये त्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक बी यासाठीचं बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न पाहू शकता, सुयोग्य शब्दजाती ओळखा. पर्याय यासाठीचे सामान्य नाम शाळा, सोने, दूध आणि साखर. यानंतर विशेष नाम आहेत नलिनी, हरी, हिमालय, गंगा. भाववाचक नामं आहेत कीर्ती, वात्सल्य, वार्धव्य आणि उड्डाण. आणि धातुसाधित नामं आहेत कर, वागणे, हसू आणि देणाऱ्याने. तर याचं वरील सर्व जे आहेत बरोबर आहेत. पाहू शकता जी नामाचे प्रकार आहेत, सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, यानंतर भाववाचक नाम आहे, धातुसाधित नाम आहे. यामध्ये कशा पद्धतीच्या व्याख्या जरी तुम्ही वाचलीत तरी याचा तुम्हाला अर्थ लक्षात येईल की कशा पद्धतीची नावे असतात. पुढचा प्रश्न यामध्ये पाहूयात. यानंतरचा मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न, खालीलपैकी कोणते शब्द नेहमी अनेक वचनी योजले जातात? खालीलपैकी कोणते शब्द नेहमी अनेक वचनी योजले जातात? तर याचं उत्तर आहे खडावा, रोमांच. याचे शब्द आहेत हे अनेक वचनी योजले जातात. रोमांच, रोमांचक. ते या पद्धतीने रोमांच जो शब्द आहे, सैन्य, हजार, सैन्य, खेडे, केले, पैसा, ठीक. यासाठीचं पाहू शकता हे शब्द जे आहेत खडावा, रोमांच हे अनेक वचनी योजले जातात. यानंतरचा प्रश्न पाहूयात. क्रियेला पुढीलपैकी कोण जबाबदार असतं? क्रियेसाठी कोण जबाबदार असतं? रिपीट झालेला प्रश्न आहे. हा प्रश्न 2 वेळा रिपीट झालेला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेमध्ये कर्ता हे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. क्रियेला जबाबदार कर्ता हा असतो. पुढचा प्रश्न आहे, मला आता काम करवते. या वाक्यातील करवते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? पाहू शकता करवते म्हणजे शक्य आहे म्हटलं आलेलं आहे. अर्थ सिंपल आहे. पाहू शकता शक्य, काम करवते म्हणजे करणं शक्य आहे, शक्य क्रियापद आहे. प्रायोजक क्रियापद आहे, अनियमित क्रियापद आहे आणि साधित क्रियापद. बरोबर उत्तर आहे शक्य क्रियापद. पर्याय क्रमांक ए यासाठीचं बरोबर आहे. बाकीचे जे क्रियापदाचे प्रकार आहेत याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये थोडक्यात जरी माहिती असली तरी त्याचं उत्तर तुम्ही इथे स्पष्टपणे देऊ शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न, पुढील संयुक्त वाक्य कोणत्या काळात आहे? वाक्य असं आहे, पुरस्कार समितीकडून सर्व पुस्तकांचे अवलोकन करण्यात येईल व पुरस्कार प्राप्त लेखकांची नावे जाहीर करण्यात येतील. यामध्ये पाहू शकता कोणत्या काळात आहे वाक्य? हे भविष्य काळात आहे. म्हणजे पुरस्कार समितीकडून सर्व पुरस्कारांचे जे आहे पुस्तकांचं अवलोकन पुढं केलं जाणार आहे आणि यानंतर त्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे ही प्रोसेस होणार आहे, पूर्ण झाली नाहीये. म्हणजे भविष्यकाळ. सिंपल उत्तर भविष्यकाळ यासाठीचं बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न, क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. प्रश्न असा आहे, चमचम हा जो वाक्य आहे, हा शब्द आहे, या शब्दाचा कोणता क्रियाविशेषणाचा प्रकार आहे? पर्याय, गती दर्शवत असेल तर गतिदर्शक, स्थिती दर्शवत असेल तर स्थितीदर्शक, अनुकरण दर्शवत असेल तर अनुकरण दर्शक. तर इथे पाहू शकता अनुकरण दर्शवलं जात आहे चमचम या पद्धतीचा. म्हणजेच पर्याय क्रमांक सी यासाठीचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मनपूर्वक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. पहिला आहे पर्याय नामसाधित, यानंतर सर्वनाम साधित, प्रत्यय साधित, शब्दयोगी आणि अव्यय साधित. पर्याय उत्तरे पाहू शकते यासाठीचं. केवळ क यातले जे आहे यामध्ये मनपूर्वक हा जो शब्द आहे यासाठी फक्त क बरोबर आहे. यामध्ये सर्वनाम साधित मध्ये पाहू शकता प्रत्यय साधित हा जो शब्द आहे मनपूर्वक हा प्रत्यय साधित आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक क यासाठीचं बरोबर
उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पण शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. पण हा जो शब्द आहे, या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. पूर्ण शब्द पाहू शकता. तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण. यामध्ये पण हा शब्द कशासाठी वापरण्यात आलेला आहे? कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे? पर्याय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण आणि केवळ प्रयोगी. तर शब्दयोगी अव्यय याचं उत्तर आहे. पण हा जो शब्द आहे, हा शब्दयोगी अव्यय आहे. यानंतरचे उभयान्वयी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय कशा पद्धतीने कुठे वापरली जातात याची माहिती असेल तर याचं उत्तर स्पष्टपणे दिलं जाऊ शकतं. पुढचा सेक्शन, इंग्रजी व्याकरण. पहिला प्रश्न पाहूयात यामधील. सिलेक्ट द ॲक्युरेट मिनिंग ऑफ ॲडमोनिश. ॲडमोनिश हा शब्द सुद्धा पाहू शकता. प्रश्न रिपीट झालेला आहे. ॲडमोनिश हा जो शब्द आहे, ह्या ॲडमोनिश शब्दाचं ॲक्युरेट मिनिंग म्हणजे जवळजवळ मिळतं जुळतं मिनिंग जे आहे काय आहे, तर ॲडमोनिश हे शब्दाचं मिनिंग आहे, अर्थ आहे वॉर्निंग, म्हणजेच चेतावणी किंवा याच्यामध्ये वॉर्निंग देणे हे म्हणू शकता. वॉर्निंग बरोबर आहे ॲडमोनिशसाठीचं. पुढचा प्रश्न, इंग्रजी व्याकरण. सिलेक्ट द वर्ड नियरेस्ट टू द मिनिंग ऑफ डिव्हॅल्यू. डिव्हॅल्यूच्या समानार्थाचा शब्द शोधायचा आहे. डिव्हॅल्यू म्हणजे कमी झाली व्हॅल्यू, रिड्यूस झाली, म्हणजे बरोबर उत्तर पाहू शकते. यामध्ये पर्यायांमध्ये रिड्यूस बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स वर्ड विच इज मोस्ट नियरली द सेम मिनिंग ऑफ द पिसडो. तर यामध्ये पाहू शकता यासाठीचा पिसडोसाठीचा शब्द जो आहे यासाठी फेक हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी यासाठीचं बरोबर उत्तर येत आहे. यानंतरचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट टेन्स फ्रॉम. आता पाहू शकता पर्यायामधून करेक्ट टेन्सनुसार तुम्हाला शब्द शोधायचा आहे. आय डॅश डॅश दी आर रॉंग, आय हॅव बीन, म्हणजे इथं काय वापरलं जाईल, कोणत्या काळानुसार कोणतं जो पर्याय आहे यासाठीचा बरोबर येईल. म्हणजे मी विचार करतोय, आय विचार करतोय, दे आर रॉंग ते चुकीचे आहेत. आय थिंक दे आर रॉंग, आय हॅव बीन थिंकिंग, म्हणजे मी विचार करत आहे. यानंतर आय एम थिंकिंग चालू आहे. आय वॉज थिंकिंग मी विचार करत होतो. यासाठी पाहू शकता फक्त थिंक यासाठीचं बरोबर आहे. आय थिंक दे आर रॉंग यासाठीचं बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न, चेंज द फॉलोइंग इन टू पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये याचं रूपांतर करायचं आहे. प्रश्न असा आहे, दे गेव अस सम बुक्स, त्याने आम्हाला खूप म्हणजे भरपूर थोडी पुस्तकं दिली, असं आहे. त्याने आम्हाला पुस्तकं दिली. आता ह्याचं पॅसिव्ह व्हॉइस रूपांतर करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना पाहू शकता सम बुक्स वेअर गिवन बाय अस बाय देम, यामध्ये बाय देम वापरण्यात आलेलं आहे. यासाठीचा पर्याय जो आहे ए बरोबर आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. सम बुक्स वेअर गिवन बाय देम यासाठीचं बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न, नो अदर मेटल इज ॲज कॉस्टली ॲज गोल्ड टुडे. पाहू शकता नो अदर मेटल इज ॲज कॉस्टली ॲज गोल्ड टुडे. द सेंटेन्स इज ॲज कंपॅरेटिव्ह डिग्री विल बी, म्हणजे कंपॅरेटिव्ह म्हणजे कंपेअर करायचं आहे मेटल आणि गोल्डमध्ये, जो तुलना करायची आहे. तर तुलना करणारा शब्द कोणता, पर्याय कोणता आहे पाहू शकता. 4 जे पर्याय आहेत यामध्ये कोणत्या पर्यायामध्ये तुलना केलेली आहे दोन शब्दांची. यामध्ये पाहू शकता गोल्ड इज द मोस्ट कॉस्टली, म्हणजे यामध्ये तुलना नाही, गोल्डला सुपिरियर म्हटलेलं आहे सोन्यासाठी. दुसरा पर्याय पाहू शकता गोल्ड इज कॉस्टियर, म्हणजे जास्त महाग आहे मेटलपेक्षा. 2 म्हणजे गोल्ड आणि मेटलची जी आहे तुलना केलेली आहे. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. सोपा प्रश्न आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे तुलनात्मक सांगायचं आहे, तुलना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, द चाइल्ड वॉज टू बिझी टू नोटीस द कार. द चाइल्ड वॉज टू बिझी टू नोटीस द कार. चूज द ऑप्शन रिमुव्हिंग टू. आता यातून तुम्हाला टू जो आहे यामध्ये टू वापरण्यात आलेला आहे, हा काढून टाकायचा आहे आणि वाक्य बनवायचं आहे. पहिलाच पर्याय पाहू शकता कोणतं उत्तर बरोबर असेल. द चाइल्ड वॉज सो बिझी, टू काढून तिथे सो वापरलं आहे. सो बिझी फ्रॉम दॅट ही डीड नॉट नोटीस. पाहू शकता येते ही डीड नॉट नोटीस द कार इथे वापरण्यात आलेलं आहे. सो दॅट वापरून यामध्ये वाक्य जे आहे आपण बदललेलं आहे. पर्याय क्रमांक एच बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स आहे, वाक्य आहे, इवन इफ यू वेअर टू ट्राय डॅश डॅश. इवन इफ यू वेअर टू ट्राय यू वुड नॉट बी एबल टू डू इट. पहिलाच पर्याय बरोबर येतो पाहू शकता. यू विल न वापरू शकत, यू वुड वापरणं आवश्यक आहे.
यू आर नाही वापरू शकत आहे. यू हॅव सुद्धा यामध्ये वापरलं जाऊ शकत नाही. यासाठी पाहू शकता इवन इफ यू वेअर टू ट्राय यू वुड नॉट एबल टू डू इट. यामध्ये पर्याय क्रमांक ए यासाठीचं बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न आहे चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. इथे क्वेश्चन टॅग तुम्हाला करेक्ट वापरायचा आहे पर्यायामधला. प्रश्न असा आहे आय हेल्पड यू इमिजिएटली. फॉलोइंग स्टेटमेंट आहे आय हेल्पड यू इमिजिएटली. डिडंट आय, डू आय, नो आय. तर नो तुम्ही वापरू शकत नाही. ॲड क्वेश्चन टॅगमध्ये अशा पद्धतीचा क्वेश्चन टॅग तुम्ही वापरू शकत नाही आहे. डिड वाय वापरलं जाऊ शकतं पण हेल्पड वापरण्यात आलेलं आहे. ईडी प्रत्यय आहे. ईडी प्रत्यय आहे. डिड आय वापरू शकत नाही. इजंट इट सुद्धा येऊ शकत नाही. डिडंट आय पाहू शकता पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. हेल्पड ईडी प्रत्यय वापरलेला आहे. आय हेल्पड यू इमिजिएटली म्हणजेच डिडंट आय. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन. वन हू इट्स ह्युमन फ्लेश इज कॉल्ड. म्हणजे ह्युमन फ्लेश वन हू इट्स ह्युमन फ्लेश इज कॉल्ड त्याला काय म्हटलं जातं. तर उत्तर आहे पाहू शकता इथे देण्यात आलेलं आहे वन ह्यू. यासाठी पर्याय सेवेज आहे, नोमॅडिक, नॉन व्हेजिटेरियन आणि कॅनिबल. कॅनिबल यासाठीचं बरोबर उत्तर आहे. त्याचा अर्थ होतो कॅनिबल यासाठीचं बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न जो आहे पाहू शकता पॅटर्ननुसार स्पेलिंग करेक्शनसाठीचा विचारण्यात आलेला आहे. करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायची आहे पर्यायामधून. चूज द वर्ड विथ द करेक्ट स्पेलिंग. पर्याय पहिला आहे हरास. तो हराससाठीचा आहे पर्याय ए आहे. बी आहे एम्ब्रास. एम्ब्रासचे स्पेलिंग पाहू शकता. सी पर्याय आहे लायटॉनमेंट. यासाठी पाहू शकता सीची बरोबर आहे फक्त स्पेलिंग बरोबर आहे. एम्ब्रासची स्पेलिंग चुकली. यामध्ये EMBRASS हे झालेले आहे. हरास HARESS पाहिजे. हरासमेंट हरास यासाठी दोन्ही जे आहेत यासाठी चुकीचे आहेत. म्हणजे लायटॉनमेंट जे आहे यासाठीचं बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी जो आहे बरोबर उत्तर आहे स्पेलिंग करेक्शनमध्ये. पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द अल्टरनेटिव्ह इन विच द वर्ड आर स्पेल्ड करेक्टली. आता पर्यायामधून पूर्ण जो उत्तर आहे स्पेलिंग करेक्शन आहे, स्पेलिंग परफेक्ट आहे असा पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय पाहू शकता डॉमिनंट, डिफरेन्सिव्ह, डिसिप्लिन आणि एंट्रन्स हे शब्द आहेत. कुठल्या पर्यायामध्ये बरोबर आहे. डॉमिनंट पाहू शकता बी मध्ये बरोबर आहे. डिफरन्सचे स्पेलिंग यामध्ये DIFFERENCE बरोबर आहे. डिसिप्लिनचे स्पेलिंग आणि एंट्रन्सचे स्पेलिंग चारही बरोबर आहेत पर्याय क्रमांक बी मध्ये. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम अँड प्रेसेस. म्हणजे म्हणीचा अर्थ जो आहे तो ओळखायचा आहे. काय आहे तर यामध्ये पाहू शकता प्रश्न असा आहे टू शो द व्हाईट फिदर. टू शो द व्हाईट फिदर म्हणजे पाहू शकता सफेद पंख दाखवणे. टू शो द व्हाईट फिदर अशी म्हण आहे इंग्लिशमधली. आता याचा अर्थ काय होईल. टू शो सायन्स ऑफ कोवाडेस म्हणजे घाबरण्याची साईन दाखवणे, घाबरणे असा थोडक्यात अर्थ याचा होतो. म्हणजे यासाठी जी म्हण वापरण्यात आलेली आहे टू शो द व्हाईट फिदर. थोडक्यात असं म्हणू शकता आपण याच्यामध्ये जी पराभवाची म्हण म्हटली जाते सफेद झेंडा त्या पद्धतीने याचं उत्तर आहे. म्हणीचा अर्थ टू शो सायन्स ऑफ कवाडेस म्हणजेच घाबरण्याचा. यासाठीचं पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आय नोट इन माय डायरी वेन एव्हर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द डेअरी. आता पाहू शकता डेअरीची स्पेलिंग इथे. यानंतरचा दुसरा पाहू शकता पर्याय आहे आय नोट इन माय डायरी वेन एव्हर आय टेक एक्स्ट्रा माईक फ्रॉम द डेअरी. एक्स्ट्रा माईक फ्रॉम द डेअरी. त्यासाठीचं बरोबर उत्तर कोणतं आहे. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. पर्याय एच बरोबर येते. पाहू शकता डायरी DAI बरोबर पाहू शकता इथे स्पेलिंग डायरीची स्पेलिंग DIARY आणि डेअरीची स्पेलिंग DARY. यासाठी एक्स्ट्रा मिल्क वापरण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक एच फक्त बरोबर आहे. पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. या पर्यायामधून करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. पर्यायामध्ये पाहू शकता कोणतं आहे बरोबर. पर्यायामध्ये नॉट ओनली ही राईट्स ड्रामाज बट ॲक्ट्स इन देम ऑल्सो. दुसरा आहे ही राईट्स नॉट ओनली ड्रामाज बट ऑल्सो ॲक्ट्स इन देम. यामध्ये वाक्य तुम्ही जेव्हा बोलताय तुम्ही समजताय त्यामध्ये अर्थ थोडा बदलतो. तिसऱ्या पर्यायामध्ये पाहू शकता ही नॉट ओनली राईट्स ड्रामाज बट ऑल्सो ॲक्ट इन देम म्हणजेच पर्याय क्रमांक सी यासाठीचं बरोबर येत आहे. पाहू शकता
नॉट ओनली ही राईट्स ड्रामाज बट ऑल्सो ॲक्ट इन देम. तर पर्याय क्रमांक सी बरोबर येते. परफेक्टली अर्थ तुम्ही घेताय एखाद्या शब्दाचा, तर तुम्ही वाचताना त्याचा अर्थ तुम्हाला समजून येतो. ही नॉट ओनली राईट्स ड्रामाज बट ऑल्सो ॲक्ट्स इन देम. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. बुद्धिमत्ता आधारित प्रश्न पाहूयात. या भरती अंतर्गत जी वर्कवेलचा जो पॅटर्न आहे, तर या पद्धतीने तुम्ही तयारी करताय या परीक्षेची. तर परीक्षेची तयारी करण्यासाठी जवळजवळ 700 पेक्षा जास्त जागांसाठीची अहिल्यादेवीनगर भरती प्रक्रिया जी आहे DCC बँकेची, यासाठी आम्ही परीक्षेच्या पॅटर्नवर आधारित संपूर्ण 10 प्रश्नसंच तयार केले आहेत. त्याचबरोबर ज्या प्रश्नपत्रिका आहेत PYQ याच्यामध्ये उपलब्ध आहेत, तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर ज्या विविध जे विषय आहेत या विषयानुसार नोट्ससुद्धा PDF यामध्ये उपलब्ध आहेत. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, डाउनलोड करून भरती परीक्षेची तयारी केली जाऊ शकते. अंकगणित झालेलं आहे. बुद्धिमत्ता सेक्शनवरचे प्रश्न कव्हर करूयात. पाहूयात कसे प्रश्न पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले होते. यामध्ये पहिला प्रश्न आहे, ज्यासाठी सतत 8 दिवस काम करून 9व्या दिवशी विश्रांती मिळते, असे काम पूर्ती करते. जर तिने मंगळवारी काम करायला सुरुवात केली असेल, तर तिचा विश्रांतीचा 14 दिवस आठवड्याचा कोणता वार असेल हे शोधा. याचं उत्तर आहे सोमवार. सोमवार याचं बरोबर उत्तर आहे. सराव करणं आवश्यक आहे. कशा पद्धतीने काळ वेगचं जे डिटेल्स आहेत, त्याचबरोबर कामाचे दिवस याबद्दलचा जो प्रश्न आहे याची तयारी करणं आवश्यक आहे. पाहू शकता यामध्ये जे वर्ष आहे, वर्ष आणि दिनांक, तारीख, त्याचबरोबर वार यावरचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 1981च्या ऑक्टोबर 1 तारखेला गुरुवार होता. तेव्हापासून 5व्या रविवारच्या 4 दिवस आधी कोणती तारीख होती? एक सेम फॉर्म्युला असतो या प्रश्नांसाठीचं उत्तर देण्यासाठी. याची तुम्हाला ट्रिक जी आहे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. उत्तर लगेच दिलं जाऊ शकतं. उत्तर आहे ऑक्टोबर 28 बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल, 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे कोणत्या वर्षी येईल? तर राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी येतो हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय योगा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. याचं उत्तर रविवार आहे. पुढचा प्रश्न कोडिंगवरचा आहे. पाहू शकता GILP. तर पुढचं काय येईल? G नंतरनं HI वापरलंय, I नंतरनं L आलंय, L नंतर MNO P आलंय, 2 सोडल्यानंतर PQ. तर यामध्ये काय येईल? पाहू शकता PQRSTU. यामध्ये 3 सोडल्यानंतर पाहू शकता U. याचं बरोबर उत्तर आहे. कोडिंगसाठी फक्त किती लवकर तुम्ही विचार करू शकता यासाठीचे हे प्रश्न असतात. पुढचा प्रश्न आहे मध्ये पाहू शकता 4 12 95 1 1 96 29 1 96 आणि 26 2 96. तर पुढची अंकगणितची मालिका आहे, मालिका पूर्ण करायची आहे नंबर सिस्टीम मधली. त्याचं उत्तर पाहू शकता 25 3 96 असं येत आहे. काढू शकता डिटेलमध्ये तुम्ही कसं आलेलं उत्तर आहे अंकगणितवरचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कोडिंग बदलाच योग्य पर्याय निवडून क्रमवारी पूर्ण करायची आहे. सोडलेले आहेत पर्यायामध्ये पाहू शकता BCA देण्यात आलेलं आहे, CA आहे, CA आहे. तर यामध्ये काय वापरलं जाऊ शकतं? पहिल्यांदा ABB BC, यामध्ये AA आहे. या पद्धतीने पूर्ण जे आहे हे वापरून पर्याय क्रमांक B वापरून ही जी मालिका आहे क्रमवारी जी आहे पूर्ण केली जाऊ शकते. कोडिंगवरचे 3 ते 4 प्रश्न येत आहेत वर्कवेलच्या पॅटर्ननुसार. यामुळे कोडिंगकडे तुम्हाला जास्त लक्ष देणं आवश्यक आहे, कोडिंग डिकोडिंगकडं. कारण जे अल्फाबेटिक जे कोडिंग डिकोडिंग आहे 4 ते 5 प्रश्न वर्कवेलच्या पॅटर्ननुसार अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. जास्त लक्ष या सेक्शनकडे, या टॉपिककडे देणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, पुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. CCC B आहे. इथे तुम्हाला जागा सोडलेली आहे, पूर्ण करायच्या आहेत. AA आहे, परत जागा सोडलेली आहे. CC आहे, यानंतर BBB AA आहे. यामध्ये पाहू शकता दुसरा पर्याय जो यामध्ये परफेक्टली जो सीट होतोय पाहू शकता BACA. तर या पद्धतीने याची तयारी करणं आवश्यक आहे, पॅटर्ननुसार चेक करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, यामध्ये सुद्धा कोडिंग आहे पाहू शकता. उत्तर आहे 4 वेळा B वापरलं जातं. A वापरलंय तुम्ही, पुन्हा एकदा BLH मध्ये AA, पुन्हा B आहे, नंतर पुन्हा B आहे आणि शेवटी पुन्हा B आहे. तर या पद्धतीने ही जी सिरीज आहे क्रमवारी पूर्ण होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे
सेम पद्धतीने पुन्हा एकदा यामध्ये पुन्हा पाहू शकता, यामध्ये कशा पद्धतीने कुठे-कुठे कोणता जो सीरीज आहे पूर्ण केली जाऊ शकते. एक पॅटर्न आहे. तो पॅटर्ननुसार याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. यानंतरचा प्रश्न आहे ACEG. याचा अर्थ होतो ACEGसाठीचा IKMO. तर QSUW काय वापरलं जाईल? तर पाहू शकता AC, ए नंतरनं आय आलेलं आहे. तुम्ही जर अल्फाबेटिक जर डिटेलमध्ये मांडले असे नंबर वाईज, क्रम वाईज, तर याच्या पद्धतीने ए कुठं वापरलंय? आयसाठी. त्याच्यानंतर सी कुठं वापरलंय? केसाठी. ए इज इक्वल टू आय सी. यानंतर पाहू शकता याच्यामध्ये सी जो आहे हा आय आहे. यानंतर यामध्ये ई जो आहे हा एम आहे. तर या पद्धतीने QSUWसाठी क्यूसाठी काय येईल? तर पाहू शकता क्यूसाठी शेवटचं व्हाय, एससाठी ए, यूसाठी सी आणि डब्ल्यूसाठी ई. तर या पद्धतीने पर्याय क्रमांक डी यासाठीचं बरोबर येत आहे. पुढचा प्रश्न जो आहे विचारण्यात आलेले आहेत बँकिंग क्षेत्रावर आधारित सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा सेक्शन आहे टॉपिक. यामध्ये कोणते प्रश्न आहेत? बँकिंग क्षेत्रामधले पहिला प्रश्न आहे बँक उद्योग व्यवसायामध्ये पत ठेवी गुणोत्तर म्हणजे काय असतं? बँक उद्योग व्यवसायामध्ये पत ठेवी गुणोत्तर म्हणजे काय असतं? याचं उत्तर पाहू शकता करंट डिपॉझिट रेशो जो असतो, करंट डिपॉझिट रेशो म्हणजेच पत ठेवी गुणोत्तर हे असतं. पुढचा प्रश्न नरसीएम समितीने वैधानिक तरलता प्रमाणाची महत्ता मर्यादा किती निश्चित केली आहे? नरसीएम समितीवर आधारित एक प्रश्न विचारला जातो, म्हणजे जास्तीत जास्त विचारले जातात. त्यामुळे जो नरसीएम समितीची डिटेलमध्ये जी माहिती आहे, PDF आहे, नोट्स आहेत, त्या चेक करणं आवश्यक आहे. पूर्ण डिटेलमध्ये ते एकदा वाचून काढलं तरी यातील प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतात, उत्तर देता येऊ शकतं. नरसीएम समितीने वैधानिक तरलता प्रमाणाची महत्तम मर्यादा ही 25% इतकी निश्चित केली आहे. पर्याय क्रमांक ए यासाठीचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे व्यापारी बँकेद्वारे देण्यात येणाऱ्या कर्जाची मुदत 1 महिन्यापासून डॅश डॅश वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असू शकते. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जे कर्ज देणारं असतं, एक मुदत 1 महिन्यापासून व्यापारी बँकेद्वारे देण्यात येणाऱ्या कर्जाची मुदत 10 वर्ष, 1 महिन्यापासून 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त इतकी असू शकते. पुढचा प्रश्न आहे ठेवीदाराचे जेवढे पैसे खात्यात जमा असतील त्यापेक्षा अधिक रकमेची देणी बँक ग्राहकांना सवलत देत असेल तर त्याला काय म्हटले जाते? उत्तर आहे पाहू शकता अधिकोष, अधिविकर्ष यासाठीचं बरोबर उत्तर आहे अधिकोष, अधिविकर्ष. ठेवीदाराचे जेवढे पैसे खात्यात जमा असतील त्यापेक्षा अधिक रकमेची बँक ग्राहकांना सवलत देते, यासाठी अधिकोष, अधिविकर्ष असा शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे परकीय. यामध्ये खालील विधाने पहा. आता विधाने देण्यात आलेली आहेत, वाचून काढणं आवश्यक आहे. पहिलं विधान आहे परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक म्हणजे भारताबाहेर अस्तित्वात असलेल्या संस्थांनी भारतीय गुंतवणूक संस्थेच्या माध्यमाने भारतीय कंपनीत केलेली गुंतवणूक होय. दुसरा आहे परकीय संस्थात्मक गुंतवणूक म्हणजे भारताबाहेरील व्यक्तींनी भारतीय गुंतवणूक संस्थांच्या माध्यमातून भारतीय कंपनीत केलेली गुंतवणूक आहे. यासाठी कोणतं बरोबर आहे? अ आणि ब दोन्ही चूक आहेत. परकीय गुंतवणूक म्हणजे पाहू शकता परकीय गुंतवणूक म्हणजे भारतामध्ये झालेली गुंतवणूक आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये झालेली. परकीय पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक म्हणजे भारताबाहेर अस्तित्वात असलेल्या संस्थांनी भारतीय गुंतवणूक संस्थेच्या माध्यमाने भारतीय कंपनीत केलेली गुंतवणूक चुकीचं आहे. दुसरं सुद्धा पाहू शकता परकीय संस्थात्मक गुंतवणूक म्हणजे भारताबाहेरील व्यक्तींनी भारतीय गुंतवणूक संस्थांच्या माध्यमातून सरळ इन्व्हेस्टमेंट केली जाते. संस्थांच्या माध्यमातून भारतीय कंपनीत केलेली गुंतवणूक येत नाहीये. म्हणजेच पर्याय अ आणि ब दोन्ही चूक आहेत. यासाठीचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे ग्राहकांच्या अधिकारांमध्ये खालीलपैकी कोणत्या अधिकारांचा समावेश होतो? पर्याय पहिला आहे यामध्ये एक आहे सुरक्षिततेचा अधिकार आहे, वस्तूविषयी माहिती मिळवण्याचा अधिकार आहे, निवड करण्याचा अधिकार, तक्रार निवारण अधिकार, आरोग्यदायी पर्यावरणाचा अधिकार आहे आणि बाजू मांडण्याचा अधिकार. तर हे सगळे जे अधिकार आहेत ग्राहकांच्या अधिकारांमध्ये हे सगळे अधिकार समावेश होतात. पाहू शकता हे सगळे जे अधिकार आहेत हे ग्राहकांच्या अधिकारामध्ये समाविष्ट होतात. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता घटक परकीय गुंतवणुकीचा निर्धारक नाही आहे? खालीलपैकी कोणता घटक हा परकीय गुंतवणुकीचा निर्धारक नाहीये?
तर यामध्ये पाहू शकता बाजाराचे आकारमान जे आहे हे परकीय गुंतवणूक जी असते, फॉरेन इन्व्हेस्टमेंट, विदेशी जी गुंतवणूक होते यासाठी निर्धारक नसते. गुणवत्ता व शिक्षण यासाठी असते. कायदेशीर आणि नियमन संरचना, राजकीय स्थैर्य यासाठी निर्धारक ठरलं जातं, पण बाजाराचे आकारमान यावर निर्धारक नसतं. पुढचा प्रश्न आहे, उत्पादन शक्यता वक्र आतल्या बाजूस हलणे हे काय दर्शवते? उत्पादन शक्यता वक्र होणे किंवा आतल्या बाजूस हलणे हे आर्थिक वृद्धी दर्शवते. आर्थिक मंदी यामध्ये आर्थिक अवधूतता आहे. अर्थव्यवस्थेतील अवाजवी स्थिती आहे. यामध्ये बरोबर उत्तर आहे आर्थिक वृद्धी दर्शवते. वक्र आतल्या बाजूस हलणे यामध्ये याचं उत्तर आहे आर्थिक वृद्धी दर्शवली जाते. पुढचा प्रश्न, स्थिर चढ असणाऱ्या मागणी वक्रावर जेव्हा आपण वरून खाली सरकतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता कशी राहते? पाहू शकता स्थिर चढ असणाऱ्या मागणी वक्रावर तुम्ही जेव्हा आपण वरून खाली सरकतो म्हणजे यासाठी वस्तूची मागणी आणि वस्तूची जी किंमत आहे यावरचा प्रश्न आहे. मागणीची किंमत कशी बदलते यावरचा प्रश्न आहे. आर्थिक जी इकॉनॉमिक आहे, अर्थव्यवस्था यावर आधारित प्रश्न आहे. तर घटते, कमी होते. पाहू शकता स्थिर चढ असणाऱ्या मागणी वक्रावर जेव्हा आपण वरून खाली सरकतो तेव्हा मागणीची किंमत जी लवचिकता आहे ही कमी होते, घटते. बरोबर आहे पर्याय क्रमांक सी. यानंतरचा प्रश्न, किंमत पद्धतीचे धोरणात विक्री आणि नफा हे खर्चावर आधारित नाही परंतु मागणीवर अवलंबून आहे. तर यासाठी पाहू शकता यासाठी पर्याय आहेत. समच्छेदन बिंदू आधारित किंमत आहे, बाजारपेठ आधारित किंमत आहे, स्पर्धा आधारित किंमत आहे आणि परवडण्यायोग्य किंमत आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बाजारपेठ आधारित जी किंमत आहे ही किंमत पद्धतीचे धोरणात विक्री आणि नफा हे खर्चावर आधारित नसतं परंतु मागणीवर अवलंबून असतं. पुढचा प्रश्न आहे, ही साताऱ्यावरच्या आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा होती. आता अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहिल्यादेवीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा जी आहे यासाठी त्या जिल्ह्याच्या आधारित जे प्रश्न आहेत विचारले जाऊ शकतात. पाहू शकता प्रश्न असा आहे म्हणजे जिल्ह्याचे पर्यटन स्थळ आहेत, जिल्ह्याचे ठिकाणं आहेत विविध, यावरचे प्रश्न असतील. यामध्ये पाहू शकता रहमतपूर येथे कोणत्या पिकाचे संशोधन केंद्र आहे? तर आले हे जे पीक आहे या पिकाचे संशोधन केंद्र रहमतपूर या ठिकाणी आहे. चांदोली अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? चांदोली अभयारण्य हे कराड तालुक्यात आहे. यानंतर पाहू शकता बँकिंग पेमेंट सिस्टीम जी IT सिस्टीम असते बँकिंगची यावरचा प्रश्न आहे. भारताचा युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI आणि नेपाळचा नॅशनल पेमेंट इंटरफेस NPI एकत्र करण्यासाठी कोणत्या संस्थेने भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत करार केला आहे? उत्तर पाहू शकते यामध्ये नेपाळ राष्ट्र बँक यांच्याकडून हा करार करण्यात आलेला आहे. बँकेच्या आधारित ज्या चालू घडामोडी आहेत यावरचे प्रश्न डिटेलमध्ये दररोजचे 2024च्या 2023च्या चेक करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, GST दर सुसूत्रीकरणाशी संबंधित मंत्री गटाच्या संयोजकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? चालू घडामोडी आधारित प्रश्न, GST दर व सुसूत्रीकरणाशी संबंधित जे संयोजकपदी यांची नेमणूक जी आहे मंत्री गटाच्या सम्राट चौधरी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. चालू घडामोडी वाचून जाणं आवश्यक आहे, दररोजच्या चेक करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ITI संस्थेने रस्ते अपघात रोखण्यासाठी संजय हे प्लॅटफॉर्म विकसित केले आहे? कोणत्या IIT संस्थेकडून हे अपघात रोखण्यासाठी संजय हे प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलं आहे? तर IIT मद्रास अंतर्गत पाहू शकता संजय हे जे प्लॅटफॉर्म आहे हे विकसित करण्यात आलेलं आहे अपघात रोखण्यासाठीचं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी भारताच्या पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी करण्यात आली? उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी भारताच्या पहिल्या नॅशनल डिजिटल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने DRDO 1 मे 2024 रोजी कोणत्या प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली? तर स्मार्ट ही जी प्रणाली आहे DRDOने 1 मे 2024 रोजी
या प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली. चालू घडामोडी कशा विचारल्या जात आहेत? तर प्रत्येक महिन्याच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, या तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. जानेवारी 2024 पासूनच्या त्या आत्तापर्यंतच्या डिटेलमध्ये चेक केल्या तरी तुम्हाला याचा फायदा होईल. कारण असेच प्रश्न या पॅटर्ननुसार वर्कवेल कंपनीमार्फत विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय खासगी कंपनीने अग्निबाण या रॉकेटची 30 मे 2024 रोजी यशस्वी चाचणी केली होती? याचं उत्तर आहे अग्निकुल कॉस्मॉस. अग्निकुल कॉस्मॉस जो आहे या भारतीय कंपनीने अग्निमान या रॉकेटची 30 मे 2024 रोजी यशस्वी चाचणी केली होती. पाहू शकता. प्रश्न पुन्हा पाहूयात. कोणत्या भारतीय खासगी कंपनीने अग्निबाण या रॉकेटची 30 मे 2024 रोजी यशस्वी चाचणी केली होती? उत्तर आहे अग्निकुल कॉस्मॉस. हे जे आहे या कंपनीने 30 मे 2024 रोजी रॉकेटची यशस्वी चाचणी केली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या धावपटूला 2024चे अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे? कोणत्या धावपटूला 2024चे अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे? उत्तर आहे अविनाश साबळे. जे धावपटू आहे या धावपटूला 2024चे अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. पुढचा प्रश्न, सामान्य ज्ञान चालू घडामोडींवर आधारित प्रश्न आहे. 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार जिंकला आहे? 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार जिंकला आहे? उत्तर आहे ओपेनहॅमर. जे आहे या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे. क्रिस्टोफर नोलन याच्यामधून केलेला आहे ओपेनहॅमर. ओपेनहॅमर हा जो चित्रपट आहे या पुरस्काराला मिळालेला आहे. पाहू शकता. पुढचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? तर यामध्ये विज्ञानावरचा प्रश्न आलेला आहे. पॅटर्ननुसार पाहू शकता. यामध्ये बँकेचे चालू घडामोडी आहेत. बँकिंग सेक्शनवरचे प्रश्न, चालू घडामोडी, संगणक आधारित प्रश्न. विज्ञान सेक्शन आहे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आधारित प्रश्न. यामध्ये विज्ञानावरचे प्रश्न आहेत. आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? उत्तर पाहू शकता. मूलद्रव्याचे अणुअंक यावर आधुनिक आवर्त सारणी आधारित आहे. पुढचा प्रश्न, आण्विक ऊर्जा विभाग आणि संरक्षण संशोधन विकास संस्था आणि पोखरणमध्ये संयुक्तपणे क्रमाने 5 आण्विक चाचण्या कोणत्या तारखेस घेतल्या? त्याचं उत्तर आहे पाहू शकता 11 व 13 मे 1998 रोजी या चाचण्या घेण्यात आल्या होत्या पोखरण येथे. पुढचा प्रश्न आहे, नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी आवश्यक असलेला जनुक नीफ प्रविष्ट करण्यासाठी डॅश डॅश सजीवांचे कृतकन करतात? उत्तर पाहू शकता रायबोझियम मेलिटी आहे. याचं जे आहे नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी आवश्यक असलेला जनुक नीफ हा प्रविष्ट करण्यासाठी कृतकन करतात. पुढचा प्रश्न आहे, जीवनसत्वांची कमतरता प्रौढांमध्येच फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव जो आहे हे होण्याची शक्यता असते. जीवनसत्व जे आहे क जीवनसत्व जे आहे या जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, पण यामध्ये नवजात बालकांमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता असते के जीवनसत्वामुळे. महत्त्वाचं आहे के जीवनसत्व. पुढचा प्रश्न, कोणत्या दिवशी भारतीय संसदेने IT ॲक्ट 2000 संमत केला? IT ॲक्ट 2000 जो आहे हा कोणत्या दिवशी भारतीय संसदेने संमत केला आहे? 16 मे 2001 रोजी IT ॲक्ट जो आहे भारतीय संसदेकडून संमत करण्यात आलेला आहे. संगणक आधारित प्रश्न, संगणक परिभाषेत वापरल्या जाणाऱ्या GUI या संबोधनाचे पूर्ण रूप कोणते आहे? पाहू शकता. संगणक परिभाषेत वापरल्या जाणाऱ्या GUI या संबोधनाचे पूर्ण रूप कोणते आहे? तर ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजेच GUI याचं पूर्ण रूप आहे, लॉंग फॉर्म आहे. पुढचा प्रश्न आहे, मॅग्नेटिक अक्षरे व खुणा ओळखणाऱ्या इनपुट उपकरणास काय म्हणतात? तर मॅग्नेटिक उपकरणे आणि खुणा ओळखणारं असं इनपुट उपकरण असतं याला MICR असं नाव आहे. पाहू शकता. MICR यासाठीचं उत्तर आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक D. आता PC कम्प्युटरचे 4 भाग महत्त्वाचे कोणते आहेत? संगणकाचे महत्त्वाचे 4 भाग कोणते? पहिला आहे कीबोर्ड आहे, माऊस आहे, CPU आणि मॉनिटर आहे. यामध्ये CPU मॉनिटर जो आहे हा आउटपुट डिव्हाइस आहे, CPU इनपुट आहे, माऊस इनपुट आहे आणि कीबोर्ड सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे.
पुढचा प्रश्न संगणक आधारित प्रश्न, कम्प्युटरवर आधारित प्रश्न आहे. BPS चे विस्तारित रूप कोणते? तर बिट्स पर सेकंड म्हणजे BPSचं विस्तारित रूप आहे. आता पाहू शकता यामध्ये कृषी आणि यावर आधारित प्रश्न आहेत. म्हणजेच मृदा आहे, मृदाचे प्रकार. मृदा आणि मृदा प्रकार जे आहे हे ठरलेलेच असतात. एक तरी प्रश्न, 1 ते 2 प्रश्न येतातच. यामध्ये पाहू शकता बेसाल्ट या अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण किती असते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बेसाल्ट या अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण 40.45% इतकं असतं. पुढचा प्रश्न आहे कोणत्या खतांचा वापर केल्यामुळे जमिनी आम्लयुक्त बनतात? तर यामध्ये अ आणि ब अमिनो सल्फेट आहे, अमोसल्फेट आणि अमो क्लोराईड या दोन्ही खतांचा वापर केल्यामुळे जमिनी आम्लयुक्त तयार होतात. पुढचा प्रश्न क्षारयुक्त आणि चुपण जमिनी सुधारण्यासाठी काय वापरतात? तर यामध्ये जिप्सम वापरलं जातं, गंधक वापरलं जातं, आयर्न पायरसाईट वापरलं जातं. म्हणजे क्षारयुक्त आणि चुपण जमिनी सुधारण्यासाठी वरील सर्व हे याचं बरोबर उत्तर आहे. यासाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न ज्या जमिनींची एकूण सजित्रता जास्त असते त्या जमिनीची आकार घनता कमी असते. पाहू शकता ज्या जमिनीची एकूण सचित्रता जास्त असते त्या जमिनीची आकार घनता ही कमी असते. बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे फेल्सपार हे खालीलपैकी कोणते खनिज द्रव्य पुरवते? यामध्ये पोटॅशियम पुरवते, सोडियम आहे, कॅल्शियम म्हणजे वरील सर्व बरोबर आहे. फेल्सपार हे पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम हे खनिज द्रव्य पुरवते. यानंतरचा प्रश्न जमिनीत खनिज पदार्थांचे प्रमाण किती असावे? जे जमिनी आहेत म्हणजे आयडियल आदर्श जमिनी यामध्ये खनिज पदार्थांचे प्रमाण हे 45% इतकं असणं आवश्यक आहे. आयडियल असं आहे असावे. पुढचा प्रश्न आहे दाण्यांची प्रत सुधारण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची पिकास गरज असते? दाण्यांची प्रत सुधारण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची पिकास गरज असते? तर स्फुरद हे जे द्रव्य आहे याची पिकास गरज असते. यानंतर नत्र आहे, पालाश आहे, गंधक पण स्फुरद यासाठीचं आवश्यक असतं. यानंतरचा प्रश्न स्टार्चपासून ग्लुकोज आणि डेक्स्ट्रोज साखर तयार करतात. या साखरेचा उपयोग कोणत्या उद्योगात केला जातो? ही जी साखर आहे कुठे वापरली जाते? तर बेकरी आणि औषध हे जे उद्योग आहेत या उद्योगांमध्ये स्टार्चपासून ग्लुकोज आणि डेक्स्ट्रोजची साखर जी आहे याचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न जॅम व जेलीमध्ये मक्यापासून तयार केलेली कोणती साखर वापरतात? यामध्ये पाहू शकता उत्तर पहिल्यांदा सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे. HFGS ही जी साखर आहे जॅम आणि जेलीमध्ये मक्यापासून तयार केलेली HFGS ही जी साखर आहे वापरली जाते. यामध्ये ग्लुकोज आहे, डेक्स्ट्रोज आहे, वरील सर्व HFGS ही जी साखर आहे यामध्ये वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न मका धान्यात तेलाचे प्रमाण किती असते? यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. यामध्ये शेंगदाणा आहे, कडधान्य आहेत, तेलाचे प्रमाण विचारलं जाऊ शकतं. तर मका धान्यामध्ये तेलाचे प्रमाण किती असते? तर तेलाचे प्रमाण जे आहे मका धान्यामध्ये एकूण 4 ते 5% इतकं असतं. बरोबर उत्तर आहे. तर अशा पद्धतीने ही जी बॅच आहे 9वी बॅच क्लर्कची 7 डिसेंबर 2024 रोजी 3ऱ्या सत्रामध्ये झालेला पेपर आहे 7 डिसेंबरचा. या पेपरमध्ये अशा पद्धतीने प्रश्न आले होते. वर्कवेल कंपनीमार्फत जो परीक्षेचा पॅटर्न आहे अशाच पद्धतीने अहिल्यानगर भरती प्रक्रिया जी आहे DCC बँक भरती प्रक्रिया यामध्ये प्रश्न विचारले जातील. संभावित आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. पॅटर्ननुसार तयारी करणं आवश्यक आहे. या सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर भरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.